जो 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेला गुढीपाडवा. या गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही याचबरोबर ब्रह्मदेवाने सुद्धा सृष्टी रचनेचं कार्य, आता गुढी उभा करण्याचा जो सर्वात प्रबळ मुहूर्त आहे, मुख्य मुहूर्त आहे, शुभ मुहूर्त आहे, तो तुम्ही नोट डाऊन करा. ओम सर नमो जय गुरुजी कॉलेज वाडे वादादा गुरु चैतन्य सिद्ध सद्गुरु महायोगी मत्स्यंद्रनाथचा परिचय सिद्ध सद्गुरु शंभू जेतु गुरु गोरखनाथ बाबा कॉलेज नवनाथ चौऱ्या सिद्धोगादेशालक निरंजन आदेश. आजच्या विशेष भागामध्ये आपण चर्चा करणार आहोत गुढीपाडवा याबद्दल. गुढीपाडव्याचा शुभ मुहूर्त कोणता असावा, कशा रीतीने गुढीपाडव्याची आपण पूजा करू शकतो आणि कशा रीतीने खऱ्या अर्थी गुढीपाडवा हा घरामध्ये आपण साजरा केला गेला पाहिजे, या सर्व गोष्टींवरती इत्याभूत माहिती देण्याचा प्रयत्न आजच्या व्हिडिओमध्ये केलेला आहे. त्यामुळे व्हिडिओ हा संपूर्णपणे पाहण्याचा आवश्यकपणे प्रयत्न करावा. 19 मार्च 2026 वार गुरुवार या दिवशी आपले हिंदू नववर्ष गुढीपाडवा हे येत आहे. अनेकांच्या मनामध्ये गुढीपाडव्याच्या संदर्भामध्ये सुद्धा काही शंका आहेत की गुढीपाडव्याचा नक्की शुभ मुहूर्त काय असेल, गुढी नक्की कोणत्या वेळेमध्ये आम्ही उभी करावी. याला कारण सुद्धा आहे की या दिवशी संपत असलेली अमावस्या तिथी, आणि जे शंका कुशंका उपस्थित होत आहे ते सुद्धा एका पद्धतीने रास्तच आहे. कारण वर्षाचा एवढा मोठा सण आहे म्हणजेच गुढीपाडवा. ज्या गुढीपाडव्यापासून आपण वर्षाची सुरुवात करतो, वर्षामध्ये येणाऱ्या संपूर्ण सणाची सुरुवात ज्या सणापासून होते हा म्हणजे गुढीपाडवा आहे. त्यामुळे साहजिकच की गुढी उभारताना शुभ मुहूर्तावरती उभी करणं किंवा शुभ मुहूर्तावरती घरामध्ये गुढी उभी राहावी यासाठी प्रत्येक जण हा प्रयत्न करत आहे. पहा, कोणतीही शुभ गोष्ट असेल, एखाद्या शुभ कार्याची सुरुवात असेल, ते शुभ मुहूर्तामध्ये शुभ वेळेमध्ये केल्याच्या नंतर ते कार्य असो, त्या कार्याची सुरुवात असो, ही अखंडपणे शुभ आपल्याला त्याचे परतावे देत असते. त्यामुळे कोणतीही गोष्ट असेल ती शुभ वेळेमध्ये शुभ मुहूर्तामध्ये करण्यासाठी प्रत्येकाचा मामांचा कल हा सदैव राहिलेला आहे. आता आपण जाणून घेऊयात की गुढी उभा करण्याचा नक्की शुभ मुहूर्त आहे तरी काय. सर्वप्रथम अगोदर हे समजून घ्या की ज्या दिवशी गुढीपाडवा आहे त्या दिवशी अमावस्या ही सकाळी 6:54 संपत आहे. म्हणजे आदल्या दिवशी लागलेली जी अमावस्या आहे ती गुढीपाडव्याच्या सकाळी 6:54 संपणारी आहे. त्यामुळे साहजिक आहे की जोपर्यंत अमावस्या आहे, अमावस्या जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत तर आपण गुढी उभा करू शकत नाही. त्यामुळे जो गुढी उभा करण्याचा मुहूर्त असेल तो सुद्धा अमावस्या संपल्याच्या नंतरच आपल्याला मिळणार आहे. आता गुढी उभा करण्याचा जो सर्वात प्रबळ मुहूर्त आहे, मुख्य मुहूर्त आहे, शुभ मुहूर्त आहे, तो तुम्ही नोट डाऊन करा. हा मुहूर्त आपल्याला मिळत आहे सकाळी 7 वाजल्यापासून 7:45 म्हणजे हा मुहूर्त सकाळी 7 वाजल्यापासून सुरुवात होईल, जो 7:45 असणार आहे. म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी उभा करण्याचा जो मुहूर्त आहे हा आपल्याला 45 मिनिटाचा याच्यामध्ये भेटत आहे. त्यामुळे आपण सर्वांनी हा प्रयत्न करायचा आहे की गुढीपाडव्याच्या दिवशी 7 वाजल्यापासून 7:45 दरम्यान आपल्याला घरामध्ये गुढी हा उभा करण्याची पूजा आपल्याला करायची आहे. 7:45 नंतर मुहूर्त नाही आहे का, तर 7:45 नंतर हा मुहूर्त व्यवस्थित किंवा फारसा काही चांगला नसल्याच्यामुळे आपण प्रयत्न याच वेळेमध्ये गुढी उभा करण्याचा करायचा आहे. समजा तुम्हाला काही कारणास्तव या वेळेमध्ये गुढी उभा करण्यासाठी जमत नसेल तर अशा व्यतिरेकांनी सकाळी 11 वाजल्याच्या पुढे गुढी उभी केली तरी सुद्धा चालणार आहे. मग हा दुसरा मुहूर्त तुम्हाला कधी भेटत आहे, तर हा सकाळी 11:02 नंतर 11:45 वाजेपर्यंत भेटत आहे. परंतु पहा, आपण प्रथेप्रमाणे जर विचार केला तर आपल्याकडे गुढी उभा करण्याची जी प्रथा आहे ती सकाळच्या प्रहरामध्ये आपण गुढी उभाही करत असतो. त्यामुळे प्रयत्न करा की 7 ते 7:45 ही जी सकाळची वेळ आहे याच्यामध्ये तुम्ही गुढी उभा करण्याचा. आता समजून घेऊया की गुढी उभा करताना आपण काय काय केले पाहिजे, त्याचं पूजेचं स्वरूप, इव्हन मंत्र हे कशा रीतीने आपण इझिली बोलू शकतो, ते करू शकतो, ते आता आपण समजून घेऊया. सर्वप्रथम गुढी उभा करण्याच्या दिवशी म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशी आपण अभ्यंग स्नान करावे. अभ्यंग स्नान याचा शब्दशः अर्थ घेण्याचा प्रयत्न केला तर डोक्यावरून पूर्णपणे आपण आंघोळ करून घ्यावी. त्याच्यानंतर आपल्या मस्तकी तिलक म्हणजेच नाम हा अवश्यपणे ओढावा. स्त्रियांनी हळदी कुंकू लावे. जे काही पारंपरिक वेशभूषा आहे, सोवळे आहे, धोतर आहे किंवा कुर्ता असेल, पायजामा असेल, त्या अनुषंगाने आपण पारंपरिक कपडे हे परिधान करावेत. याच्यानंतर आपण गुढीपूजनाच्या पूजेला सुरुवात करावी. तत्पूर्वी आपल्या घरामध्ये असलेले देवी देवता यांचं सुद्धा आपल्याला पूजन हे करून घ्यायचं आहे. ताटामध्ये काय काय असावे, फूल, अगरबत्ती, 2 दिवे, त्याचबरोबर कडुलिंबाच्या चूर्ण, साखरेचा नैवेद्य हे सुद्धा आपण गुढीपाडव्याच्या दिवशी ताटामध्ये ठेवायचं आहे. हळदी कुंकू हे सुद्धा ताटामध्ये असावे आणि एक पाण्याने भरलेला तांब्या आपल्याला जो पूजेच्या पूर्वी लागणार आहे. याच्यानंतर गुढी उभा करण्यासाठी तुम्ही आणलेला जो बांबू असेल किंवा तुमच्या उपलब्धतेप्रमाणे जे काही तुमच्याविषयी जे लाकूड असेल किंवा काही ठिकाणी लोखंडी रॉड सुद्धा गुढी उभा करताना वापरतात, जे असेल ते सर्वप्रथम अगोदर आपण स्वच्छ किंवा ते धुवून पुसून घेतले पाहिजे. तांब्या, साडी, कडुलिंबाचा पाला, त्याच्यानंतर साखरेचा हार, एक फुलांचा हार, या अनुषंगाने तुम्ही ते गुढी सर्वप्रथम उभी करावी. गुढी उभा करून झाल्याच्या नंतर ज्या ठिकाणी ज्या जागेवरती ती गुढी उभा आहे तिथे थोडेसे पाणी तुम्हाला टाकायचे आहे. देन आफ्टर मग हळदी कुंकू वाहणे, फूल वाहणे, म्हणजे जे आपण पंचोपचार पूजा करणार आहे त्या
अनुषंगाने तुम्ही तिथे ती करून घ्यावी. दिवे आणि उदबत्ती याने ओवाळायचं आहे. देन आफ्टर तुम्हाला समोरील जो मंत्र किंवा आता जो पुढील मंत्र तुम्हाला दिसत आहे तो तुम्हाला गुढीकडे उभारून किंवा गुढी समोर उभारून तुम्हाला तो बोलायचा आहे. याच्यानंतर सर्वांनी सहकुटुंब सहपरिवार गुढीचं दर्शन घ्यावे आणि प्रार्थना करावी की संपूर्ण वर्षभर घरामध्ये सुख सौख्य संपत्ती संपदा आरोग्य आणि धन आणि धान्य हे वर्षभर अखंडित अबाधित राहू दे असा आशीर्वाद तिथे आपल्याला मागायचा असतो. याचबरोबर जी उभा केलेली गुढी आहे ती सूर्यास्तापूर्वी आपण काढणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे, कारण शास्त्र आम्हाला सांगते की सूर्योदयाला गुढीची स्थापना करावी आणि सूर्यास्तापूर्वी जी उभा केलेली गुढी आहे ती आपल्याला काढणं तितकंच अनिवार्य आहे. याप्रमाणे आपण गुढीपाडव्याचा सण हा अगदी पारंपरिक आणि साध्या सोप्या पद्धतीने साजरा करू शकतो. विशेषतः या दिवशी घरामध्ये गोडाधोडाचा नैवेद्य किंवा पुरणपोळीचा नैवेद्य हा तर असतोच. घरातल्या देवी देवतांना सुद्धा विशेषतः गोडाचा नैवेद्य पुरणपोळीच्या नैवेद्याचा मान हा विशेष समजला गेलेला आहे. घरात गुढीपाडव्याच्या दिवशी विशेषतः स्वच्छता ठेवण्याचा प्रयत्न करा. घरातील जे अंथरुणे असतील पांघरुणे असेल त्याच्यावरती तुम्ही गंगाजल किंवा गोमित्र हे टाकण्याचा प्रयत्न करा. घरामध्ये सर्व जेवढ्या तुमच्या घरामध्ये खोल्या आहेत त्या खोल्यांमध्ये सुद्धा गोमूत्र आणि गंगाजल हे मिक्स करून किंवा जे उपलब्ध असेल त्या अनुषंगाने तुम्ही शिंपडण्याचा प्रयत्न अवश्यपणे केला पाहिजे. त्याचबरोबर आपल्या देवघरामध्ये असलेले जे कापड आहेत, मग देव पुसायचे कापड असतील, जो पाट असतो ज्या पाटावरती दैवते असतात तिथे सुद्धा कापड स्थापित केलेले असते, मग देवता ठेवायचे कापड असेल ते सर्व कापड आपल्याला या दिवशी बदलायचे असतात. म्हणजे देवघरामध्ये कोणत्याही पद्धतीचं जुने कपडे किंवा कापड हे आपल्याला त्या दिवशी वापरायचं नाहीये, ते सर्वच्या सर्व विसर्जन करायचे असतात आणि त्याच्या जागी आपल्याला नवीन देवासाठी कापड हे आणायचे असते. घरातील देवी देवतांचं पूजन स्वच्छ आंघोळ घालून हे केले गेलं पाहिजे. त्याचबरोबर घरामध्ये असलेले दिवे असेल समई असेल या सुद्धा स्वच्छ धुवून पुसून तुम्हाला पुन्हा नव्याने याच्याच दिवशी प्रस्थापित करायचे असतात. समयांमध्ये जुनं तेल असेल तर तेल सुद्धा तुम्हाला काढून नवीन तेल त्या समयीमध्ये ओतायचे असते. घराचा जो आपला मुख्य दरवाजा आहे त्या मुख्य दरवाजासमोर कुठलाही कचरा किंवा चपल्या या ठेवू नयेत. घराचा मुख्य दरवाजा हा स्वच्छ, त्याच्यानंतर देवती रांगोळी काढावी आणि मुख्य चौकटीच्या किंवा मुख्य दरवाजापाशी आपल्याला आंब्याच्या ज्या फाट्या असतात किंवा आंब्याचा जो ढाळा मिळतो तो आपल्याला दोन्हीकडे लावायचा असतो. अशोकाचा मिळत असेल तर आणखीन उत्तम. जो मिळेल त्या अनुषंगाने तुम्ही हे सुद्धा करण्याचा प्रयत्न करा जे विजयाचं प्रतीक आहे. विशेषतः या दिवशी घरामध्ये भांडण तंटे वादविवाद हे स्वतःहून करू नये. शांतता ठेवावी. घरामध्ये अभद्रवाणी अमंगलवाणी हे कधीही बोलू नये. त्याचबरोबर या दिवशी तुम्ही घरामध्ये बजरंग बाण असेल, चंडी कवच असेल, नारायण कवच असेल, बगलामुखीची साधना असेल किंवा भैरव साधना असेल या तुम्ही मिनिमम 11 पाट्याचा करण्याचा आवश्यकपणे प्रयत्न करा. याने तुमच्या घरामध्ये वर्षभर साधना या अखंड चालू राहतील. हे सुद्धा याचा फायदा आहे. दीक्षेद्वारे जे तुम्हाला श्रीयंत्र प्राप्त झालेले आहे त्या श्रीयंत्रावरती तुम्हाला याच दिवशी कुंकुमार्चन हे आवश्यकपणे करायचे आहे. कुंकुमार्चन किती वेळ करावे? 5 मिनिट करा, 10 मिनिट करा किंवा तुम्ही 11 वेळा 21 वेळा 51 वेळा 108 किंवा 101 वेळा या अनुषंगाने सुद्धा कुंकुमार्चन करू शकता. श्रीम श्रीय नमः श्रीम श्रीय नमः म्हणत तुम्ही जे तुमच्याकडे असलेले श्रीयंत्र आहे त्याच्यावरती कुंकुमार्चन हे आवश्यकपणे करायचं आहे. विशेष गोष्ट म्हणजे जो 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेला गुढीपाडवा, या गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही साधनेमध्ये आणखीन भर देऊ शकता. गणेश हृदय नामक साधना सुरुवात करून अनेकांनी गणेश हृदय साधना या केलेल्या आहेत. काहींच्या पूर्णत्वाकडे आहेत. अनेकांना या साधनेपासून विशेष असे किंवा चमत्कारी लाभ हे झालेले आहेत. काहींचे कामाच्या बाबतीमधले स्वप्न असतील, घराचे स्वप्न असतील किंवा एखादं मोठं कार्य असेल जे बरेच वर्ष रखडलेले असेल ते कार्यसुद्धा गणपती देवतेच्या कृपेने गणेश हृदयाच्या उपासनेने हे पूर्ण होते. तुम्ही ही गणेश हृदय नामक उपासना हे सुद्धा घेऊ शकता. यापूर्वी गणेश हृदयाची दीक्षा हे देऊन झालेली आहे. तुम्ही रेकॉर्डिंग स्वरूपामध्ये ही दीक्षा प्राप्त करू शकता. ते रेकॉर्डिंग पाहून तुम्ही या दिवशी किंवा या दिवसापासून गणेश हृदय जे अत्यंत पवित्र असलेलं गणपती देवतेचं व्रत आहे हे तुम्ही याचं आचरण करू शकता. ही दीक्षा असेल किंवा श्रीयंत्राच्या बाबतीमध्ये तुमचे काही क्वेरीज असतील दिसत असलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क साधू शकता आणि या बाबतीमध्ये जे काही तुमचे डाऊट आहेत ते क्लिअर करून तुम्ही दीक्षासुद्धा घेऊ शकता. याचप्रमाणे 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेला म्हणजेच गुढीपाडवा याला आपण आनंदाने साजरा करूया. प्रयत्न करा की तुमच्या घराजवळ तुमच्या विभागामध्ये किंवा तुमच्या गावामध्ये जे ते देवी किंवा महादेवाचं मंदिर किंवा गणपतीचं मंदिर असेल त्या ठिकाणी जाऊन दर्शनसुद्धा घेण्याचा. घरामध्ये तुमच्या आईवडील असतील, तुमचे गुरु असतील यांच्यासुद्धा अवश्यपणे या दिवशी तुम्ही पाया पडा. याहून पुढे बोलायचं झालं तर जमलंच तर गाईला सुद्धा तुम्ही ग्रोघास हा घालण्याचा प्रयत्न अवश्यपणे करा. गाईला चारा घालण्याचा अवश्यपणे प्रयत्न करा. या केलेल्या प्रयोगामुळे सुद्धा पितरांची तर संतुष्टी होते. शिवाय संपूर्ण वर्षभर तुम्हाला जे काही तुम्ही पुण्य कमावणार आहात त्याला सुद्धा गोमातेचा विशेष आशीर्वाद तुम्हाला प्राप्त जातो. गुढीपाडव्याच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर शास्त्रामध्ये आपल्याला ही सुद्धा माहिती मिळते की प्रभू रामचंद्र हे लंका विजय करून
याच दिवशी अयोध्येमध्ये हे आलेले होते. प्रभू रामचंद्राच्या स्वागतासाठी विजयाचं प्रतीक म्हणून अयोध्यावासियांनी घराघरांमध्ये गुढीची स्थापनाही केलेली होती. याचबरोबर ब्रह्मदेवाने सुद्धा सृष्टी रचनेचं कार्य याच गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावरती केलेलं आहे, असे सुद्धा आख्यायिका आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे हा दिवस सर्वतोपरी शुभ कार्य करण्यासाठी, कोणतंही शुभ कार्य असेल त्याची सुरुवात करण्यासाठी, स्वतःमध्ये परिवर्तन बदल करण्यासाठी, देवी देवता यांच्या साधना करण्यासाठी, त्याचे पुनश्चरण करण्यासाठी, मंत्राची साधना सुरुवात करण्यासाठी, थोरा मोठ्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी, देवी देवता गुरुजनांचा आशीर्वाद घेण्यासाठी असून जितका जास्त उत्कर्ष हा शुभ आणि चांगल्या पद्धतीने आपल्याला करता येईल तो आपण या दिवशी करण्याचा आवश्यकपणे प्रयत्न करावा. आजच्या भागामध्ये गुढीपाडव्याच्या बाबतीमध्ये जो सांगण्याचा प्रयत्न केला किंवा मुहूर्ताच्या बाबतीमध्ये जो सांगण्याचा प्रयत्न केला, निश्चितपणे तुम्ही याचं अनुसरण कराल आणि आशा आहे की तुम्हाला हा भागसुद्धा आवडलेला असेल. चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन माहितीसह नवीन भागामध्ये. तोपर्यंत सर्वांना सत्यनारायण गुरुजी को आदेश, शाला निरंजन आदेश.